राम राम मित्रांनो, दररोजच्या सारखं वर्कआउटला येणे, घरला जाणं, फ्रेश होऊन ड्युटीला निघून जाणे, ही तर डेली रुटीन आहे आपल्या. पण आज आहे सुट्टी. आज सुट्टी म्हणल्यावर काहीतरी नवीन करावं लागेल. तर मग चला, घरी गेल्यानंतर काय काम लागते काय नाही ते बघावं लागेल आणि मग त्या हिशोबानं जायचं. सुट्टीच्या दिवशी कुठे बसायला भेटते, हॉस्पिटलला आलतो. एक गाड्या हे आपलं हॉस्पिटल. आता कुठे एक काम झालंय, आता याच्यानंतर जायचं किल्लारी. बँकेत काम आहे किल्लारीत. आता इथल्या पण बँकेत दुसरं काम आहे. कामच काम. तर मग चला, हॉस्पिटलमधलं काम झालं, बँकेतलं झालं, आता निघालो घरला. ऑटोच्या मागे जातो आता. त्याच्या मागे जायच्या कुणाचं नाही. उन्हाचा पारा कमी होऊ देऊन किल्लारला निघालो बाबा. एकदम पॅक बनून असं डोक्याला वगैरे रुमाल वगैरे बांधून करून निघालोय. अगोदर रस्ता खूप खराब होता, आता चांगलं झालंय रस्ता. आणि या रस्त्याला आम्ही दररोज येतो. आलो स्टॅम्प साठी उभं, इकडून तिकडं उभं करायचं लागले बघा. आताच पाठीमागच्या किल्लारीमध्ये जाऊन वरच्या अजून वापस जावं. किल्लारीमध्ये येताच थोडंसं काम होतं. ते कॅम्प्युटरमध्ये येऊन झेरॉक्स वगैरे काढायचं होतं आणि टाईप करून घ्यायचं होतं. थोडंसं पर्सनल काम होतं. ते करून झाल्याच्या नंतर लगेच गेलो मी एका ठिकाणी, एका फायनान्समध्ये जाऊन त्या सबमिट करून यायचं होतं. ते सबमिट केलं आणि निघून आलो घरला. वापस निघून घरला येताच बघा पूर्ण काम वगैरे करून निघालो आता वापस घरला. गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलो आणि आता चाललो घरला. काही म्हणा, या असल्या प्रदूषणामुळं पाऊस पण लवकर येत नाही झाले आणि दिवसेंदिवस हा उन्हाचा पारा कसला वाढत चाललाय बघा. अवघड आहे का नाही. शेतात काय जाळलेत की त्याची जाळ हो का पूर्ण पाण्यात आले. मी किल्लारीत होतो, किल्लारीतून दिसत होता हा दुकान. हा जाळ लावलेला तेवढ्या लांबून दिसत होतं बघा. कमीत कमी 8 किलोमीटर तर असेल इथून. कसलं प्रदूषण आहे. आणखीन जाळ चालूच आहे बघा रस्त्याच्या कडेला. पाऊसच पडना गेलाय, हेच होणार गेलंय, तेच होणार गेले म्हणतात लोक. अवघड आहे का नाही. कुठपर्यंत आहे बघा तेव्हा